नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. फोटोग्राफर बंधूवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी धुळे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. धुळे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य पंकज दिलीप पाटील यांच्यावर दिनांक 24 रोजी प्रवीण रमेश थोरात आणि वामन गोरख थोरात, आकाश शिवा थोरात यांनी केलेल्या हल्ल्याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर शिक्षा होण्यासाठी कारवाई करण्यात यावी असे आदेश पोलीस अधीक्षकांना द्यावे. तसेच यापुढे कोणीही फोटोग्राफर बंधूवर हल्ले करणार नाही, त्यामुळे वाढीव कलम लावून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप पाटील, मी फोटोग्राफर हा व्यवसाय करत असून 24 तारखेला मी अक्कलपाडा इथे हळद शूट करत असताना मी 2021 साली इच्छापूर येथील प्रवीण रमेश थोरात यांचं लग्नाचा कार्यक्रमाची फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी केली होती. तर त्यांना मी सतत फोटो अल्बम घेऊन जाण्यासाठी वारंवार पैसे मागत होतो व त्यांना अल्बम घेऊन जाऊन माझे पैसे द्या आणि अल्बम घेऊन जा असं सांगत असताना ते वारंवार मला टाळाटाळ करत असत. त्यांनी 24 तारखेला मला तिथं बोलून व बाजूलाच बोलून घेतलं आणि मारहाण केलेली. तसं तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व माझं झालेलं नुकसान त्यांनी भरपाई करून द्यावी. फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आम्ही आमच्या फोटोग्राफर बांधवांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि आरोपींना कठोरात कठोर कलम लावून त्यांच्यावर कारवाई व्हावी ही नम्र विनंती. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.